नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किनीकर मॅडम आज आपल्याला 10वीचा राज्यशास्त्र या विषयातला चौथा पाठ मी शिकवते आहे. या अगोदरचे जे टॉपिक्स होते ते आपण मागच्या पिरियडला बघितले. आता पुढचा आपण टॉपिक घेणार आहोत तो आहे कामगार चळवळ. मित्रांनो, कामगार म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एखाद्या गिरणीमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये काम करणारा तो व्यक्ती हा डोळ्यासमोर येत असतो. आपल्या भारतामध्ये 19व्या शतकाचा जो उत्तरार्ध होतो त्यामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारखे उद्योग आपल्या भारतामध्ये सुरू झाले. 1899मध्ये रेल्वेच्या या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी मोठा संप केला होता. 1920मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस संघटनेची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर प्रभावी असणारी ही कामगार चळवळ मात्र 1980 नंतर थोडी विखुरली गेली, कारण यावर जागतिकीकरणाचा मोठा परिणाम झाला. ही संघटना का निर्माण झाली ते आपण आता पाहणार आहोत. यालाच कामगारांच्या समस्या असेही आपल्याला म्हणता येईल. त्यात पहिली समस्या किंवा ही चळवळ निर्माण करण्यामागे हेतू काय होता ते आपण बघूया. पहिला आहे अस्थिर रोजगार व कायद्यांचे संरक्षण नसणे. आता अस्थिर रोजगार म्हणजे काय, तर कोणत्याही कामगाराला केव्हाही त्या कामावरून काढता येऊ शकतं. हा जो अधिकार आहे तो त्या गिरणी मालकाला किंवा त्या कारखान्याच्या मालकाला असतो आणि तो अधिकार त्यांच्या अखत्यारीत असल्यामुळे ते त्या कामगाराला केव्हाही त्या कामावरून हटवू शकतात. मग असं होता कामा नये. आम्हाला त्या कामाचा हमी मिळायला हवी, यासाठी या कामगारांनी ही चळवळ उभारली होती. म्हणून यासाठी काहीतरी कायदा असायला हवा, ते संरक्षण असायला हवं, म्हणून कामगारांनी ही चळवळ निर्माण केली. दुसरं होतं कंत्राटी कामगार पद्धत व आर्थिक असुरक्षितता. आता कंत्राटी कामगार पद्धत म्हणजे काय, तर घड्याळी तासानुसार या लोकांना काम करायला देणं किंवा एखादी ठोस काम करून झाल्यानंतर त्या कामाचा मोबदला देऊन त्या कामगाराला त्या कामावरून काढून टाकणं, ही जी पद्धत होती ती चुकीची होती आणि त्यामुळे या कामगार चळवळीचा हा एक भाग झाला. ही एक समस्या होती. त्यामुळे त्यांना आर्थिक असुरक्षितता होती आणि ती नसावी यासाठी ही चळवळ उभारली गेली. तिसरं आहे अमर्याद कामाचे तास व अनारोग्य. आता बघा, अमर्याद कामाचे तास, मर्यादा नसणे म्हणजेच अमर्याद. म्हणजे कामाचे तास बघतात तुम्ही कंपनीमध्ये, कारखान्यांमध्ये अनेक तास हे लोक काम करत असतात. सकाळचे जातात तर रात्री घरी येतात किंवा शिफ्ट ड्युट्या करत असतात. मग हे अमर्याद असे कामाचे तास असतात. त्यामुळे त्या कामगारांवर खूप मोठा कामाचा बोजा येत असतो आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. हे असं होऊ नये ही एक समस्या आहे आणि या समस्येला कुठेतरी शासनाने ही समस्या सोडवायला हवी, यासाठी या कामगारांनी ही चळवळ उभारली होती. चौथं आहे कामाच्या ठिकाणी असलेली असुरक्षितता. आता कामाच्या ठिकाणी असलेली असुरक्षिततामध्ये म्हणजेच काय, तर कामाच्या ठिकाणी या कामगार लोकांना सुरक्षितता असायला हवी. त्या कामामध्ये ते काम करताना जर या कामगारांच्या काही अनिष्ट असं घडलं, त्यांच्या जीवावर बेतलं, तर त्या ठिकाणी त्याचा योग्य मोबदला त्या कामगाराच्या कुटुंबियांना दिला जावा, यासाठी ही चळवळ उभारली गेली. यानंतर पुढची चळवळ आहे स्त्री चळवळ. आता स्त्री चळवळ म्हणजेच काय, तर स्त्रियांवर होणारा अन्याय, शोषण हे सगळं थांबवून त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी अनेक अशा समाजसुधारकांनी प्रयत्न केले. तुम्हाला माहिती, या अगोदर आणि आताची ही परिस्थिती फार काही वेगळी नाही आहे. आता त्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर अर्थातच स्त्रियांचा दर्जा हा सुधारलेला आहे. त्यांना समाजामध्ये एक मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे आणि अर्थात आज स्त्री ही सबला होऊन वेगवेगळ्या प्रत्येक अशा क्षेत्रामध्ये काम करत आहे. मित्रांनो, यासाठी या अनेक अशा समाजसुधारकांनी प्रयत्न केलेले आहेत. मग त्यामध्ये राजाराम मोहन राय, महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला आधी शिक्षण देऊन अर्थात सर्व स्त्रियांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं. ईश्वरचंद्र विद्यासागर, महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई रानडे
यासारख्या समाजसुधारकांचा यामध्ये समावेश होता. कारण त्यावेळेचा काळ जो होता तो खूप वाईट होता. स्त्रियांना चूल आणि मूल एवढीच त्यांची मर्यादा होती. यातून या स्त्रियांना बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी कुठली तरी चळवळ उभारावी लागेल हे या समाजसुधारकांच्या मनात आलं आणि त्यानुसार त्यांनी या चळवळीला सुरुवात केली. तिसरं होतं, ही चळवळ निर्माण करण्यामागे समाजसुधारकांच्या कार्यामुळे सतीबंदी, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाह यासारख्या गोष्टी ज्या होत्या त्यांना विरोध करून त्यामध्ये सुधारणा करण्यात याव्या यासाठी ही चळवळ तयार केली गेली. आता समाजसुधारकांच्या या कार्यामुळेच काय झालं तर सतीबंदी हे तुम्ही फार पूर्वी आपल्या इतिहासामध्ये अभ्यासलेलं आहे. त्यावेळेला आपला पती जर मरण पावला तर त्याच्या निधनानंतर त्या पतीच्या पार्थिवावर म्हणजे तो पती त्याला जाळत असताना त्याची जी पत्नी असेल तिला हे समाजकंटक लोक, हे समाजातील लोक त्या स्त्रीला तिच्या पतीच्या त्या पार्थिवावर त्याला ते जाळत असताना तिला त्यावर ढकलून दिलं जायचं, तिला सती जाणं म्हणायचे. विधवा पुनर्विवाह म्हणजेच आता या ठिकाणी ती सतीबंदी या समाजसुधारकांनी केली. विधवा पुनर्विवाह लावून दिले, कारण विधवेला जीवन जगण्याचा अधिकारच नाही. तिने त्या ठिकाणी केशवपन यासुद्धा पद्धती होत्या. मग या सगळ्यांना वाचा फोडून त्यांनी विधवा पुनर्विवाहाला सुरुवात केली. स्त्री शिक्षणाला चालना दिली. बालविवाह जो स्त्रियांचा केला जात होता त्याला त्यांनी विरोध केला. अशा सुधारणा या चळवळीमार्फत करता आल्या. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांना मतदानाचा समान अधिकार मिळाला. बघा, स्त्रियांना या ठिकाणी खूप अशा कष्टातून सगळे हे अधिकार मिळालेले आहेत मित्रांनो. कारण स्त्रियांचं क्षेत्र हे मर्यादित करून टाकले गेलेलं होतं. पुरुषप्रधान संस्कृती त्या ठिकाणी अस्तित्वात होती आणि त्यामुळे स्त्रियांना मतदानाचा समान अधिकार देण्यात यावा यासाठी सुद्धा ही चळवळ, हे सगळे जटिल प्रश्न होते आणि ते समाजासमोर आणण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. त्यांना माणूस म्हणून सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला गेला. स्त्रियांनी भ्रष्टाचार, जातीव्यवस्था, कट्टर धार्मिकता यांना विरोध करणाऱ्या आंदोलनात सहभाग घेतला आणि त्याचमुळे स्त्रियांनी आता भ्रष्टाचार, जातीव्यवस्था जी असेल, कट्टर धार्मिकता जी असेल, या सगळ्यांना विरोध करणारे जे आंदोलनं असतात त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या जाणीवेने स्त्रियांमध्ये जागृती होऊन स्त्री चळवळ उभी राहिली. आता ही सगळं जाणीव या स्त्रियांमध्ये निर्माण झाली. हे प्रश्न त्यांना स्वतःबद्दलचे जाणवू लागले आणि त्यामुळे या स्त्रियांनी या चळवळीमध्ये सहभाग घेतला. स्त्रियांचे आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुरक्षितता असेल, माणूस म्हणून जगण्याचा जो दर्जा असेल, तसंच स्वावलंबन असेल, सक्षमीकरण असेल, या आजच्या या सगळ्या स्त्रीवादी चळवळीच्या आव्हाने आहेत. मग आता स्त्रियांचं आरोग्य असेल, त्यामध्ये शिक्षण असेल, हे सगळे या चळवळीचा आजचे सगळे प्रश्न आहेत आणि म्हणून ही स्त्री चळवळ उभारली गेली. 5वा आहे पर्यावरण चळवळ. पर्यावरण म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतो तो सुंदर असा निसर्ग. मित्रांनो, आपण हे निसर्ग याचं जतन करतो का? आपण अनेक अशा या पर्यावरणाचा ऱ्हास करण्यामागे आपणच किंबहुना कारणीभूत आहोत. मग या पर्यावरणाचा ऱ्हास ही आजची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या बनली मित्रांनो. आजही आपण बघतायत की आजही आपल्याला सांगावं लागतंय की झाडे लावा, झाडे जगवा. कारण या पर्यावरणाखेरीज आपली पृथ्वी ही एक प्रकारे ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतात त्या प्रकारे आपलं एक आव्हान येऊन ठेपलेलं आहे आणि आता ही काळाची गरज बनलेली आहे. म्हणून पर्यावरणाचं जतन करणं ही आजची महत्त्वाची गरज आहे आणि ही एक समस्या बनली आणि म्हणून पर्यावरण चळवळ निर्माण झाली. त्यातले पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी या लोकांनी एकत्रित आले आणि ज्या ठिकाणी लोक अशा प्रकारचं पर्यावरणाचा ऱ्हास करतात, तुम्ही बघतात काही ठिकाणी लोक फिरायला जातात, पर्यटनाला जातात, तिथे सगळं प्लॅस्टिकचा कचरा फेकतात, झाडांची कत्तल करतात, तोडतात म्हणजे ती झाडं, किंवा अशा प्रकारे जो नद्यांमध्ये घाण टाकतात, कारखान्यांचं पाणी त्या नद्यांमध्ये सोडलं जातं. मग पर्यावरणाचा काय होतो, निसर्गाचा काय होतो, तो ऱ्हास होतो, ते संपत चाललं आहे. त्या पर्यावरणाचा ऱ्हास हा थांबला पाहिजे म्हणून ही आपल्या ते प्रश्न जटिल होत चाललेले आणि त्याचा परिणाम आपल्यावरच होतो आहे, या सृष्टीवर होतो आहे आणि ते सगळं सोडवण्यासाठी ही चळवळ निर्माण झाली.
पर्यावरण चळवळीसमोरचं आव्हाने कोणकोणते? तर नद्यांचे वाढते प्रदूषण थांबवणं, पाण्याच्या विविध स्रोतांचं जतन करणं, तसंच जैवविविधता त्यांचं संरक्षण करणं. जैवविविधता म्हणजे काय? सृष्टीतील सर्व प्राण्यांचं संरक्षण करणं. म्हणूनच आपण बघितलंय की आता प्राण्यांच्या शिकारीवर बंदी आहे. याचंच म्हणजेच काय? तर जैवविविधतेचं आता संरक्षण केलं जात आहे. रासायनिक द्रव्यांचा वापर आणि दुष्परिणाम म्हणजेच लोकांच्या मनावर हे बिंबवणं की रासायनिक द्रव्यांचा वापर केल्याने त्याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो. म्हणजेच आता तुम्ही बघितलं की प्लास्टिक बंदी केली गेली, मग त्याचा दुष्परिणाम काय होतो हे सगळं सांगितलं गेलं. जंगल आवरण व हरितपट्ट्यांचे संरक्षण, जंगलाचं संरक्षण करणं आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं हे या चळवळीचं प्रमुख स्वरूप आहे. त्यानंतर 6वं आहे ग्राहक चळवळ. जागो ग्राहक जागो, दिसतं ना तुम्हाला सिम्बॉल? 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. मित्रांनो, तुम्ही आम्ही सगळेच आपण ग्राहक आहोत, कारण आपण आपल्या स्वतःच्या वस्तू स्वतः निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आपण कुठे ना कुठे प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्यावर अवलंबून राहून खरेदी करत असतो. मग आता ही जी आपण वस्तू घरात आणतो ती भेसळयुक्त असेल, तिची किंमत कशी आहे, ती वाजवी किमतीमध्ये आपल्याला मिळाली आहे किंवा नाही, तिचं वजन माप यामध्ये काही फसवणूक केली गेली आहे का, यालाच आपण ग्राहकांचं संरक्षण देणारा कायदा तयार केला गेला. त्याला ग्राहक संरक्षण चळवळ सुरू झाली. कारण हे अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. कारण काही दुकानदार लोक किंवा काही जे तो प्रोडक्ट निर्माण करणारा जो व्यक्ती आहे त्याने ती व्यवस्थितरित्या तयार केलेली आहे किंवा नाही, त्याची किंमत वाजवी लावलेली आहे किंवा नाही. मग या सगळ्या गोष्टी जटिल होत्या, महत्त्वाच्या होत्या आणि त्यावर या ठिकाणी सरकारचं लक्ष जावं, ग्राहकांच्या या गोष्टी लक्षात याव्या, या सगळ्यांसाठी ही चळवळ सुरू झाली. आणि त्यामुळे आज प्रत्येक ग्राहक हा जागरूक आहे आणि त्याचमुळे आपण आजही वस्तू खरेदी करताना मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायर डेट हे बघूनच घेत असतो. त्याचं वजन मापही बघतो आणि शिवाय आपल्याला आता त्या वस्तूंमधली भेसळ कशी आहे, ती किती प्रमाणात असेल हेही आपल्याला आता समजू शकतं. या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला, असं तुम्हाला या ठिकाणी नंतर दिलेलं आहे. आता आपण जे याच्यातले तुम्हाला एका ठराविक तक्त्यातले जे काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत. हा पाठ इथे संपला. या अगोदर मी थोडंसं तुम्हाला एक जनहितार्थ याचिका म्हणून एक टॉपिक सांगणार आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला कोणते अधिकार दिले गेले, ते आपल्याला कसे वापरायचे आहेत, त्यावर कायदे शासन याचा संबंध काय आहे, ह्या सगळ्यांची माहिती नागरिकांना नव्हती मित्रांनो. आणि त्याचमुळे न्यायमूर्ती P.N. भगवती आणि न्यायमूर्ती V.R. कृष्णा अय्यर यांनी जनहितार्थ याचिका या संकल्पनेची निर्मिती केली. म्हणजेच काय, तर सगळ्या लोकांना ही जनहितार्थ याचिका कळावी, म्हणजेच प्रत्येकाला आपले अधिकार ते कसे वापरायचे हे सगळं समजायला हवं, यासाठी ही याचिका तयार केली गेली. आणि त्या ठिकाणी त्या कामाबाबतची टाळाटाळ, सामूहिक अत्याचार, प्रदूषण, वाळीत टाकणे, भेदभाव करणे या सगळ्या समस्या या याचिकेमध्ये दाखल केल्या जातात आणि त्याद्वारे आपण आपला न्यायसुद्धा न्यायालयामध्ये मागू शकतो. म्हणजेच आपल्याला याद्वारे आपल्याला कळेल की आपल्यावर कुठल्या गोष्टीमध्ये अन्याय होतो आहे आणि आपण त्यासाठी काय करायला हवं हे या जनहितार्थ याचिकेमध्ये आपल्याला समजू शकतं. तुम्हाला माहिती आहे का की राजस्थानमधील नद्यांवर हजारो जोहळ उभारून जलक्रांती करणारे डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांना भारताचा जलपुरुष म्हणतात. हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यांनी राजस्थान तुम्हाला माहिती आहे वाळवंटी प्रदेश आहे, त्यांनी अनेक अशा नद्यांना पुनरुज्जीवित केले. 31 वर्षीय व्यक्तींनी समाजसेवा केली, जलसंवर्धन केलं, नद्यांचं पुनरुज्जीवन केलं. कारण वाळवंट म्हटलं म्हणजे पाण्याची अत्यंत गरज. यांना यासाठी नोबल समजल्या जाणाऱ्या या व्यक्तीला स्टॉकहोम वॉटर प्राइज हा पुरस्कार सुद्धा दिला गेला. अशा प्रकारे हा पाठ आपला या ठिकाणी पूर्ण झाला. धन्यवाद.